प्रकरण क्रमांक 6 बैजिक राशीचे अवयव या प्रकरणातील सराव संच 6.2 पाहणार आहोत। कालच्या भागामध्ये आपण सराव संच 6.1 साठी अभ्यास केलेला आहे, 6.1 ची उदाहरणे सोडवलेली आहेत। आज सराव संच 6.2 ची उदाहरणे सोडवण्यापूर्वी ए घन अधिक बी घन चे अवयव याचा वापर करून सराव संच 6.2 मध्ये दिलेल्या बैजिक राशीचे अवयव काढणार आहोत। आपल्याला माहित आहे की या सूत्राचा वापर करायचा आहे आणि मग सराव संच 6.2 ची उदाहरणे सोडवायची आहेत। मग ए घन अधिक बी घन चे अवयवचे सूत्र आपण माहित करून घेऊ। ए घन अधिक बी घन बरोबर पहिल्या कंसामध्ये येईल ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग। ए घन अधिक बी घन चे अवयव ए अधिक बी, पहिला अवयव ए अधिक बी आणि दुसरा अवयव ए वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग। अगदी याच सूत्राचा वापर करून सराव संच 6.2 ची उदाहरण आपण आता सोडवू। पहिलं उदाहरण आहे x घन अधिक 64y चा घन। पहा x घन अधिक 64y चा घन असं दिलेलं आहे। मग याला आपण असं लिहू की x घन अधिक 64y घनला या पद्धतीने लिहिलं। 64 हा 4 चा घन आहे म्हणून इथे लिहिले 4, y घन हा y चा घन आहे म्हणून इथे लिहिलं 4y चा घन। 64y घनला काय लिहिलं आपण 4y चा घन असं लिहिलं आणि मग आता या सूत्राचा वापर इथं करायचा आहे। इथं a च्या ऐवजी x आहे, y b च्या ऐवजी 4y आहे। मग पहिल्या कंसात काय त्या दोन्ही पदांचं घनमूळ, मग ते काय असेल तर x अधिक 4y। जसं इथं a अधिक b होतं तसं इथं x आणि 4y हे घ्यावे लागतील किंवा हा कंस इथं करू आपण। आणि मग आता दुसऱ्या कंसामध्ये जसं इथं एक पहिलं पद होतं आणि त्याचा वर्ग केलेला होता, मग तसं इथं सुद्धा या x चा वर्ग करू। मग x चा वर्ग x वर्ग वजा ab या दोन पदांचा गुणाकार x आणि 4y चा गुणाकार 4xy। तुम्हाला गुणाकार येतो ना, x गुणिले 4y 4xy अधिक b या पदाचा वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग, दुसरं पद आपल्याकडे 4y आहे इथं, मग 4y चा वर्ग, 4 चा वर्ग 16, y चा वर्ग y वर्ग आणि म्हणून इथे येईल 16y चा वर्ग। किंवा तुम्ही आणखी एक स्टेप घेतली तरी चालेल, इथे 4y चा वर्ग करा आणि खालच्या स्टेपला 16y चा वर्ग असं लिहिलं तरी चालेल। या सूत्राला विसरू नका काय की a घन अधिक b घन बरोबर a अधिक b पहिल्या कंसात पहिला अवयव आणि दुसरा अवयव असतो त्याचा a वर्ग वजा ab अधिक b चा वर्ग। एकदा का हे सूत्र आपण आठवणीत ठेवलं की मग यावर आधारित विचारलेले कोणतेही प्रश्न असू द्या ते आपल्याला सहज सोडवता येतात। आणि म्हणून आता दुसरं उदाहरण आपल्याला या पद्धतीने सोडवायचं आहे 125p घन अधिक q घन। हे दुसरं उदाहरण आहे सराव संच 6.2 मधलं 125p घन अधिक q घन, q चा घन। मग जसं आपण याला असं लिहिलेलं होतं 125 हा कितीचा घन आहे सांगता येते? 1 ते 10 पर्यंत आपण घन पाठ केलेले होते, तुमच्या ते आठवणीत असतील। 125 हा कितीचा घन आहे बरोबर, कितीचा तर तो 5 चा घन आहे आणि म्हणून 5p चा घन या पदाला असं लिहिलं। 25p घन म्हणजे 5p चा घन अधिक q घन म्हणजे q चा घन। आता हे पद या रीतीमध्ये आले, या सूत्राच्या रूपामध्ये आले। एकदा का सूत्राच्या रूपामध्ये आल्यानंतर मग सोडवायला अडचण येत नाही। आता सूत्रामध्ये पहिला अवयव x a अधिक b आहे, मग इथं याची आणि याची बेरीज करावी लागेल पहिल्या कंसामध्ये, म्हणून 5p अधिक q हा पहिला अवयव।
आणि दुसरा अवयव पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 5p चा वर्ग, 5 चा वर्ग, किंवा आपण एक एक्स्ट्रा स्टेप लिहू इथं 5p चा वर्ग अधिक वजा आहे सूत्रामध्ये म्हणून घेतले वजा ab या दोन्हीचा गुणाकार 5p आणि q चा गुणाकार 5pq अधिक दुसऱ्या पदाचा गुणाकार वर्ग b चा वर्ग आहे म्हणून इथं दुसरं पद आहे q चा वर्ग आणि मग 5p अधिक q दुसऱ्या कंसात 5p चा वर्ग 25p वर्ग वजा 5pq अधिक q चा वर्ग संपलं. इथं अवयव मिळाले दोन कशाचे 125p घन अधिक q घनाचे अवयव काय मिळाले. पहिला अवयव मिळाला 5p अधिक q, दुसरा अवयव मिळाला 25p वर्ग वजा 5pq अधिक q चा वर्ग. आणि हे सर्व कशाने सोडवलं आपण या सूत्राच्या आधाराने सोडवलं. या सूत्राचा आधार घेऊन यावर आता कोणत्याही प्रकारचं उदाहरण विचारू द्या ते तुम्हाला सोडवता येणार आहे. आपण आणखी एक उदाहरण पाहू 125k घन अधिक 27m घन. 125k घन तिसरं उदाहरण आहे 125k घन अधिक 27m घन. अगोदर या राशीला आपण या स्वरूपात लिहून घेऊ. 125 हातात पहिला आपण 125 हा कितीचा घन आहे सांगा. बरोबर कितीचा तर 5 चा घन आहे म्हणून याला आपण 5k घन या रूपात लिहू. 5 चा घन 125 या k चा घन k घन इथं k घन आहे बरं का. अधिक 27m घन 27 कितीचा घन आहे सांगता येते. बरोबर 27 हा 3 चा घन आहे म्हणून 3m घन. काय केलं आपण 125k घनला 5k घन असं लिहिलं आणि 27m घनला 3m घन लिहिलं. मग पहिल्या कंसामध्ये सूत्राचा वापर पुन्हा सूत्राकडे जा ab इथं k च्या ऐवजी 5k b च्या ऐवजी 3m आहे म्हणून 5k अधिक 3m पहिला अवयव. आता दुसरा अवयव याच्यामध्ये जे पहिलं पद आहे आता याच कंसाकडे जाऊ आपण. पहिल्याचा वर्ग 5m चा वर्ग 5 चा वर्ग 25 k चा वर्ग k वर्ग वजा यांचा गुणाकार 5 त्रिक 15 k गुणिले m km 15km अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. दुसरा पद 3m आहे 3m चा वर्ग 3 चा वर्ग 9 आणि m चा वर्ग m वर्ग म्हणजे 3 चा वर्ग 9m चा वर्ग. हे झाले या 125k घन अधिक 27m घनचे दोन अवयव. पहिला अवयवाला 5k अधिक 3m आणि दुसरा अवयवाला 25k वर्ग वजा 15km अधिक 9m चा वर्ग. तर आपण या सराव संच 6.2 मधले हे आपण 3 उदाहरणं पाहिलेले आहेत. आणखी एक 2 उदाहरणं पाहू म्हणजे राहिलेली उदाहरणं तुम्हाला याच रीतीनं सोडवता येणार आहे. तर पाहिजे आणखी 2 उदाहरणं. सराव संच 6.2 मधला पुढचा आणखी एक प्रश्न आपण सोडवायला घेतलाय. y घन अधिक 1/8y चा घन. y घन याला आपण असं लिहू y घन अधिक 1/8y घन. 8 हा 2 चा घन आहे हे तुम्हाला माहित आहे. 2y चा घन याला असं लिहू आपण 2y आणि हा घन आहे. म्हणजे पहिलं पद y घन आहे आणि दुसरं पद 1/2y चा घन आहे. मग बरोबर पहिल्या कंसामध्ये ही दोन्ही पदं लिहून काढू आणि त्यांची बेरीज करू सूत्राचा a अधिक b सूत्राचा वापराने. मग इथं a च्या ऐवजी y आहे आणि b च्या ऐवजी 1/2y म्हणून y अधिक 1/2y. दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग पहिलं पद m होतं म्हणून इथं पहिलं पद y आहे y चा वर्ग वजा या दोन पदांचा गुणाकार म्हणजे y गुणिले 1/2y अधिक
दुसऱ्या पदाचा वर्ग, दुसऱ्या पदाचा वर्ग, इथं घन झालं होतं तर तो वर्ग आहे, इथं दुसऱ्या पदाचा वर्ग, दुसऱ्या पदाचा वर्ग, दुसरं पद काय 1/2 वायचा वर्ग, 1/2 वायचा वर्ग, हे दुसरं पद. आणि मग y अधिक 1/2 y, दुसऱ्या कंसात y चा वर्ग वजा हा गुणाकार करायचा मधल्या पदाचा. मग गुणाकार करताना हे y एक y y एक y इथं भाग जातोय, शिल्लक काय राहतात इथं 1 गुणिले 1 गुणिले 1 छेद 2 गुणिले 1 अंशाचा गुणाकार बाकी छेदांचा गुणाकार वजा 1/2 अधिक 1 चा वर्ग 1 आणि 2y चा वर्ग, तर 2y चा वर्ग 2 चा वर्ग येतो 4 आणि y चा वर्ग येतो y वर्ग, म्हणजे 4y चा वर्ग. तर अशा रीतीनं हे उदाहरण असं सोडवता येईल. याच्यासारखंच आणखी असणारं दुसरं उदाहरण a घन अधिक 8/a घन. हा a घन अधिक 8/a घन. मग a अधिक या a घनाला असं लिहू आपण, a घन अधिक 8 हा 2 चा घन आहे, 2/a घन हा a चा घन आहे. आणि मग आता याचे अवयव काढू, हे सूत्रासारखं आलेलं आहे इथं. मग पहिल्या कंसामध्ये a अधिक b आहे, पहिल्या कंसामध्ये मग पहिलं पद आणि दुसऱ्या पद यांची बेरीज म्हणजे a अधिक 2/a. दुसऱ्या कंसामध्ये पहिल्याचा वर्ग, पहिलं पद a आहे, a चा वर्ग वजा या दोन्हीचा गुणाकार इथला, म्हणजे a गुणिले 2/a अधिक आता काय येणार आहे b चा वर्ग, दुसऱ्या पदाचा वर्ग, दुसरं पद आहे 2/a त्याचा वर्ग, आणि मग a अधिक 2/a दुसऱ्या कंसात a वर्ग वजा इथं भाग जाईल आता, हा a आणि हा a कॅन्सल होतील, b एक b अधिक 2 चा वर्ग 4 छेद a चा वर्ग येतो. आता हे झाले अवयव कशाचे, तर a घन अधिक 8a घन बरोबर उत्तर मिळालं a अधिक 2/a, दुसऱ्या कंसात a वर्ग वजा 2 अधिक 4/a चा वर्ग. तर अशा रीतीनं आज आपण सराव संच 6.2 मधले ही 5 उदाहरणं पाहिल्यात. एकूण या सराव संचामध्ये 8 प्रश्न आहेत, 8 उदाहरणं आहेत. तुम्हाला या 5 प्रश्नांचा 5 उदाहरणांचा आधार घेऊन राहिलेले 3 उदाहरणं सोडवता येतील. नुसते 3च उदाहरणं सोडवायचे नाही, तर हे सर्वच उदाहरणं तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. तर आज आपण सराव संच 6.2 चा अभ्यास केला. आपण उद्याच्या भागामध्ये सराव संच 6.3 चा अभ्यास करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी मदत होईल. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.